एवढं भारी मंदिर आणि हे आपल्या भागात. अरे हे कुठं आहे तर चला दाखवतो. तर नमस्कार मित्रांनो, तर मी गेलो होतो आज कडेगावला. कडेगावच्या अलीकडे माझं काम होतं जरा नेरलीमध्ये. नेरली फाट्याची तर जायचं होतं आपल्याला. कराडमधून पुढे गेलो, रेल्वे स्टेशन पासून गेलो उगलेवाडीत. आज उन्हाचा तडाखा पण लय फोडत होता. सगळं पॅक होऊन असं जायला लागतंय बघा. पॅक नाही झालं की मग घरी जाऊन आरशासमोर उभं राहिलं की कळत नाही कोण आहे. मोबाईल ठेवला की शतन डायरेक्ट गाडी घातली मंदिराच्या तिकडेच. गेल्या गेल्या थंड पाण्यात जरा तोंड धुवून घेतलं. हे मंदिर कडेगावच्या अलीकडे नेरली फाट्यातून आत गेलं ना की 2 किलोमीटर अंतरावरच आहे बघा. श्री अष्टदेवी नवग्रह मंदिराचा परिसर तर एक नंबर आहे भावांनो. कडेलाच बघा गणपतीचं मंदिर आणि पलीकडच्या बाजूला महादेवाचं मंदिर आहे. ही आजूबाजूला 2 मंदिर आहेत ती आणि इकडे नवग्रह मंदिर आहे बघा. इथे नवग्रहांची मूर्ती आहेत बघा पूर्ण. मी दुपारच्या टायमिंगला गेलो होतो त्यामुळे मंदिर बंद होतं. मूर्त्या तर असल्या भारी कोरल्यात का नाही, एक नंबरच. आतमध्ये जायला अलाउड नव्हतं त्यामुळे बाहेरून जरा फुटेज घेतला. इकडे तळ आहे बघा मोठ्याच्या मोठं. पावसाळ्यात आलं तर विषय हार्डच वातावरण असणार आहे. महादेवाच्या मंदिरातली पिंड बघा कशी भारी दिसत्या. एक नंबर वाटत होतं भावांनो, मन प्रसन्नच झालं. आणि त्याच्या बाजूलाच असल्या